ठेवते मग. हा, कुणीतरी राखीला जात आहे वाटतं. हो ग, भावाचा फोन होता मला आलेला. तो म्हणे दीदी मी घ्यायला येऊ की तू येऊन जाशील? म्हटलं मी येऊन जाईल बसने, तू कशाला येतो एवढ्या दूर? का मी पण जाते बरं राखीला. हो का, तुझं तर मजा आहे बाई. हा, पप्पा पाठवणार आहेत गाडी. बाई त्यांनी तर एवढी तयारी करून ठेवली राखीसाठी, ती काय सांगू तुम्हाला. एवढी शॉपिंग पण करून आणली ना तिने, कितीतरी साड्या कितीतरी कपडे आणून ठेवलेले आहेत. बाई ग. आणि मस्त दागिनाही केलाय माझ्यासाठी. अच्छा. आणि भावाकडून काय भेटतं काय माहिती, तो तर दरवर्षी नवीन नवीन गिफ्ट देत असतो. मग तुमच्याकडून काय येणार आहे? माझ्या माहेरून म्हणजे ग? अहो म्हणजे तुमची आई वडील ते काय आणणार आहे तुमच्यासाठी? तुला खरं सांगू का, आपल्या आई वडिलांनी आपल्याला जन्म दिलेला असतो, आपल्याला लहानाचं मोठं केलेलं असतं. त्यांचा काळजाचा तुकडा ते आपल्या दुसऱ्याच्या घरी देतात लग्न करून. त्यांनी आपल्याला स्वतःच्या पायावर उभं केलेलं असतं, त्यांनी एवढं दिलेलं असतं, अजून काय अपेक्षा ठेवायच्या का त्यांच्याकडून? बरोबर आहे दीदी तुमचं. खरंच मला तरी आता वाईट वाटतंय की मी म्हणजे नात्यांबद्दल बोलणं सोडून फक्त भेटवस्तूंबद्दल बोलते. नाही ग, तुला भेटल्या त्या वस्तू म्हणून तुला तसं वाटतं ते, कारण तुला मिळत आलं ना आधीपासून. पण काही मुलींचं कसं आहे माहिती का, त्यांच्या आई वडिलांची परिस्थिती नसतानाही त्यांना बोलता टोचता लोकांचे, म्हणजे बाकी मुलींना असं भेटतं तसं भेटतं, पण आपणच आपल्या आई वडिलांची परिस्थिती समजून घ्यायला पाहिजे ना. बरोबर आहे. हां, जसं की मी कधीच अपेक्षा ठेवत नाही त्यांच्याकडून. ते देतात ते प्रेम. बघ ना, दागिने देतील ते कपाटात पडून राहतील, साड्या देतील त्या जुनी होईल ती फाटेल कधी ना कधी, पैसे देतील ते कधी ना कधी संपणारच आहेत. मग काय उपयोग आहे? फक्त जे टिकणार आहे ते काय प्रेम आहे आपल्या एकमेकांना. बरोबर. मला तुमच्याकडून एक गोष्ट शिकायला भेटली. माहेरचे आपल्याला किती घेणं देणं करता याच्यापेक्षा माहेरचे आपल्याला किती मायेने बोलवता किंवा आपल्याला किती प्रेम देता ही गोष्ट जास्त महत्त्वाची असते. हो ग, त्यामुळेच मी म्हणते की भावाला राखी बांधताना तो आपल्याला भेटवस्तू छोटी देतोय की मोठी देतोय हे न पाहता आपल्या बहिणी भावाचं नातं हे किती मोठं आहे सगळ्या भेटवस्तूंपेक्षा हे बघायला पाहिजे कोणत्याही बहिणीने.